नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। आज सुद्धा अनेक जिल्ह्यात व तालुक्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस होणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या पावसाविषयक सविस्तर बातम्या सर्वात अगोदर बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, सिल्लोड जालना या भागात आपल्याला आज दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर चिखली खामगाव या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तर अकोला वाशिम या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। लोणार मध्ये सुद्धा वादळी वारे व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर चाळीसगाव, मालेगाव, मनमाड, वैजापूर या भागात सुद्धा आज पावसाचे वातावरण राहील। तर छत्रपती संभाजीनगर मधील काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर श्रीरामपूर मध्ये सुद्धा हलके ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतर पैठण मध्ये सुद्धा हलके मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तर अहमदनगर मध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। त्यानंतर जामखेड, दौंड या भागात मुसळधार पाऊस आपल्याला अनेक भागांमध्ये बघायला मिळणार आहे। त्यानंतर करमाळा, बार्शी, इंदापूर या ठिकाणी अतिवृष्टीसारखा मुसळधार, अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यामध्ये बारामती, पंढरपूर या भागात सुद्धा अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। तुळजापूर, सोलापूर या भागात सुद्धा मुसळधार पाऊस होणार आहे। त्यानंतर लातूर, उदगीर या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर पेठ या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात पडेल। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, विटा, वडूद, सातारा या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर वडूद या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। शेतकरी मित्रांनो, गोरेगाव, चिपळूण, खोपोली या भागात सकाळपासूनच हलक्या स्वरूपाचा पावसाला सुरुवात होईल व दुपारनंतर या ठिकाणी पावसाचा काहीसा जोर वाढेल। त्यानंतर कल्याण, डोंबिवली, वाडा, पालघर या ठिकाणी सुद्धा सकाळपासून ढगाळ वातावरण राहील व दुपारनंतर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। इगतपुरी, नाशिक या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतर साक्री, धुळे, पारोला या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल व ढगाळ वातावरण राहील। शेतकरी मित्रांनो, रात्रीच्या स्वरूपात वातावरणात बदल होईल व बीड, केज, परळी, पेठ, लातूर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू होईल। परभणी, माजलगाव, नांदेड, वाघोला या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा मुसळधार पावसाला सुरुवात 7 ते 8 वाजेच्या दरम्यान रात्री सुरुवात होईल। शेतकरी मित्रांनो, तुळजापूर मध्ये सुद्धा अनेक भागात पावसाचा जोर रात्री बघायला मिळेल। तर करमाळा, इंदापूर या भागात सुद्धा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्री 7च्या नंतर आपल्याला बघायला मिळेल। तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये आपल्याला रात्री पावसाचे वातावरण बघायला मिळेल। यामध्ये धुळे, मालेगाव, मनमाड या ठिकाणी सुद्धा रात्री हलक्या मध्यम स्वरूपाचा पावसाला सुरुवात होईल। शेतकरी मित्रांनो, हे होते 4 जून मंगळवारचा संपूर्ण हवामान अंदाज। तुमच्या येथील तालुका किंवा जिल्हा राहिला असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।